इकोआईस संस्थेतर्फे हवामान व प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी रॅपर्स व कॉमेडियन्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे। स्पर्धेतील विजेत्या रॅपर्सना 1,75,000 रुपयांची रोख व कॉमेडियन्सला 15,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती इकोआईस कंपनीचे अध्यक्ष व संचालक डॉक्टर करण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। डॉक्टर करण चव्हाण म्हणाले की कंपनीतर्फे भारतातही गेल्या वर्षापासून प्रदूषणमुक्त पुणे, महाराष्ट्र व भारतात कार्य करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या वर्षी डिसेंबर 2024मध्ये क्लायमेट हॅकेथॉन स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेत 200 तज्ज्ञ व स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला होता। यंदाही पुणे व टोरंटो येथे बायो पॉलिसी अंतर्गत क्लायमेट हॅकेथॉन इव्हेंट्स आयोजित करण्यात येणार आहे। यंदा पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रदूषणविषयक स्पर्धेसाठी रॅपर्स व कॉमेडियन्सचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा डॉक्टर करण चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। संस्थेतर्फे या स्पर्धेच्या काळात मुळा व मुठा नद्याच्या पाण्याचे प्रदूषण खास यंत्रणांमार्फत तपासले जाणार आहे। या नद्यांमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणाची तपासणी करून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे। त्याचबरोबर या अहवालात या नद्यांमधील जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल याची माहिती दिली जाणार आहे। हा अहवाल पुणे महापालिका व महाराष्ट्र शासनास सादर केला जाणार आहे। त्याबरोबरच पाठपुरावाही केला जाणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील अन्य नद्यांचीही प्रदूषण चाचणी करून त्याचाही अहवाल तयार करून महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारला सादर केला जाईल। यावर्षी संस्थेतर्फे नदी प्रदूषण, हवा व ध्वनी प्रदूषण विषयक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत रॅपर व कॉमेडियन्सनी नद्या, हवा आणि ध्वनी प्रदूषण विषयक सादरीकरण करावे, तसेच प्रदूषण कमी कसे होईल यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील हे स्पर्धकांनी सादर करावे, अशी अपेक्षा आहे। या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या रॅपरला 1,00,000 रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले जाणार आहे। कॉमेडियनसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 15,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे। माझं नाव डॉक्टर करण चव्हाण आणि माझी कंपनी इकोआईस सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेस ही भारत आणि कॅनडामध्ये कार्यरत आहे। आम्ही आमच्या जे प्रोडक्ट्स आहेत ते सस्टेनेबिलिटीमध्ये आहे। जलशुद्धी, त्र्यंबकम असे त्यांची नावं आहेत, जे हवा आणि पाणी प्रदूषण मुक्तीची कामं करतात। तर आपण ह्या प्रोडक्ट्सच्या आउटरीचसाठी काही इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले आहेत, जसे क्लायमेट हॅकेथॉन आम्ही मागच्या वर्षी केलेला। तर यावर्षी आम्ही रॅपेथॉन म्हणजे क्लायमेट रोस्ट, जिथे आपण रॅपर लोकांना इन्व्हाइट करत आहोत टू रॅप अबाउट क्लायमेट। म्हणजे तुमचे जे आर्टिस्ट जे रॅपर्स आहेत त्यांनी क्लायमेटबद्दल रॅप केलं तर आपण एक बक्षीस ठेवलेलं आहे 1,00,000 रुपयाचं। दुसरं बक्षीस 50,000, तिसरं बक्षीस 25,000 आणि 10,000चे वाईल्ड कार्ड सायफर असे पण आपण ठेवलेले आहे, जिथे रॅपर लोक येऊन त्यांनी जर आत्ताचे जे गोष्टी आहेत, आत्ताच्या आपलं हवा प्रदूषण झालं, पाणी प्रदूषण झालं, त्याच्यासाठी काय करता येईल, अजून काय काय बदल त्यांना बघायला आवडेल, गव्हर्नमेंटनी कसं इन्व्हॉल्व झालं पाहिजे, बायो इकॉनॉमीकडे कशी आपली गोष्ट गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा ती लोक बोलायला लागतील आत्ता त्यांची वायफळ गोष्टी बोलण्यापेक्षा, तर आम्हाला जास्त आवडेल आणि त्यामुळे आमची पण जास्त पब्लिसिटी होईल। प्लस आमचा एक मरीन एक्सपेडिशन, ग्लोबल मरीन एक्सपेडिशन चालू आहे। त्या ग्लोबल मरीन एक्सपेडिशनचं नाव आहे projectdroplet.com। तर याच्यासाठी आमचं ॲट अ ग्लोबल लेवल फंडिंग वगैरे झालेलं आहे आणि आमची जी बोट आहे ती आत्ता पाण्यात आहे। सो इकोआईस इज द फर्स्ट कंपनी टू एस्टॅब्लिश ऑटोनॉमिटी ऑन वॉटर। आणि आमचं 4 तारखेला कॉम्पिटिशन आहे, 2 BHKला आहे। राजा बहादूर मिल जे जुनं ल मेरिडियन होतं त्याच्या साईडला जे कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये 2 BHKमध्येही असणार आहे। 4 जानेवारीला रविवारी 6 ते 8